नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या ठिकाणी आता कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयामध्ये होल्डिंग कंपनी या चॅप्टरचं आपण लेक्चर सीरीज सुरू केलेली आहे. त्यातला दुसरं लेक्चर आपण या ठिकाणी घेत आहोत. या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण थेअरी बेस घेतला, की ज्यामध्ये नेमकं होल्डिंग कंपनीमध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा त्याचे कन्सेप्ट काय आहेत हे समजून घेतले आपण. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पहिला व्हिडिओ बघितला नसेल, त्यांनी अगोदर जो पहिला व्हिडिओ आपण टाकलेला आहे या चॅप्टरवरती तो बघायचा आहे. म्हणजे नंतर आपल्याला हे कळायला सोपं जाईल. तर चला सुरू करू आपण आता दुसरं लेक्चर या टॉपिकवरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1. बघा काय सांगितलंय. ऑन द 1st ऑफ ऑक्टोबर 2024, यस लिमिटेड परचेस 5,500 shares of rupees 10 each fully paid in W Limited for rupees 20 each. At the time, it was estimated that the tangible assets and liability of W Limited might be taken at the book valuation except the building, which were undervalued by rupees 25,000 rupees. बघा काय सांगितलंय प्रॉब्लेममध्ये, की कधी शेअर्स अक्वायर केलेत. आपण बघितलं, की पहिलं काय बघायचं, की शेअर्स अक्वायर कधी केलेत किंवा व्यवस्थित प्रॉब्लेम वाचून घ्यायचा आहे. मग काय सांगितलं, की 1 ऑक्टोबरला 2024ला शेअर्स काय झालेत, अक्वायर केलेत. यस लिमिटेडने किती परचेस केले? 5,500 शेअर्स परचेस केले डब्ल्यू लिमिटेडचे आणि 1 शेअर ₹10 आहे. ठीक आहे, आपल्या याचं काही महत्त्व नसतं किती रुपयाचं शेअर आहे. आपल्याला पहिलं काय बघायचं किती शेअर परचेस केलेत. नंतर पुढं काय सांगितलंय, की सगळ्या ज्या काही असेट आहेत त्या बुक व्हॅल्यूने घेतल्या, पण बिल्डिंगचं व्हॅल्यू मात्र त्यांनी चेंज केलं आणि बिल्डिंगचं व्हॅल्यू जे काही आहे, तर ते काय म्हणले अंडर व्हॅल्यूड आहे बाय ₹25,000. मग आपण हे कॅपिटल प्रॉफिट काढताना आपल्याला ते बघावं लागेल हे ॲडजस्टमेंट. पुढे काय म्हटलंय, ईच कंपनी प्रिपेअर द बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2025 व्हिच कॅन बी कन्सोल्ड ॲज फॉलोज. आणि दोघांची बॅलन्स शीट दिली आहे. बघा आता बॅलन्स शीट कशी आहे, येस लिमिटेड आणि डब्ल्यू लिमिटेड. आता आपण बघितलं, की कोण परचेस केले शेअर्स. येस लिमिटेडने परचेस केले डब्ल्यू लिमिटेडचे. मग आता डब्ल्यू लिमिटेड जे काही आहे, ही झाली सबसिडरी कंपनी. तर येस लिमिटेड झाली होल्डिंग कंपनी. आपण बघितलं, की होल्डिंग कंपनी कोणाला म्हणायचं, जी कंपनी शेअर्स परचेस करते, तर ती कंपनी काय असते, आपली होल्डिंग कंपनी आहे. आणि कसे केलेत, मोर दॅन 50% शेअर्स अक्वायर केले पाहिजेत, तरच तिला आपण काय म्हणू शकतो, होल्डिंग कंपनी म्हणू शकतो. मग आता बघा किती शेअर्स आहेत सबसिडरी कंपनीकडे, ते पहिल्यांदा बघायचं आहे. किती शेअर्स आहेत? ₹60,000 शेअर्स आहेत, बरोबर. आता 1 शेअर किती रुपयाचा? ₹10 आहे. मग काय करायचं अशा वेळेस, 60,000 भागिले 10 म्हणजे नंबर ऑफ शेअर्स जे काही आपल्याला काढायचे असतील, तर आपल्याला काय करायचंय, अमाउंटला काय करायचंय, त्या शेअरच्या व्हॅल्यूने डिव्हाईड करायचंय. मग आपल्याला कळेल किती शेअर्स आहेत. तर ₹60,000 शेअर्स आहेत. 1 शेअर्स ₹10 आहे, म्हणजे 6,000 शेअर्स आहेत. बरोबर डब्ल्यू लिमिटेडकडे. डब्ल्यू लिमिटेडचे 6,000 शेअर्सपैकी 5,500 शेअर्स जे काही आहे, तर ते काय झालेत, परचेस केले आहेत. इथे आपल्याला सरळ-सरळ सांगितलंय, की काय झाले 5,500 शेअर्स जे आहेत, तर ते काय केलेत, परचेस केलेत. तर एकूण शेअर्स किती आहेत डब्ल्यूकडे शेअर्स आहेत 6,000. 6,000 कसे काढले सगळ्यांना कळाले असेल, की ही अमाउंट आहे, हे शेअर्स आहेत का नाही. आपल्याला आपल्याला काय पाहिजेत, नंबर ऑफ शेअर्स पाहिजेत. नंबर ऑफ शेअर्स कसे निघतील, 60,000 भागिले 10. एका शेअरची व्हॅल्यू किती आहे, ₹10. मग हे जर आपण डिव्हाईड केलं ₹10 तर ते येतं ₹6,000. म्हणजे सॉरी 6,000. मग 6,000 शेअर्स आहेत डब्ल्यू लिमिटेडकडे आणि त्या 6,000 पैकी 5,500 शेअर्स परचेस केले. म्हणजे कसे आहेत, मोर दॅन 50% आहे. म्हणून काय म्हटलं आपण, की यस लिमिटेड ही जी कंपनी आहे, ही होल्डिंग कंपनी आहे. तर डब्ल्यू लिमिटेड ही कंपनी कशी आहे, ती सबसिडियरी कंपनी आहे. हे पहिले क्लिअर करून घ्यायचं. नंतर बघा आपल्याला इथं बघा रिझर्व्ह दिला आहे, क्रेडिटर्स आहे, प्रॉफिट अँड लॉस दिला आहे 1 एप्रिलचा, रिझर्व्ह पण 1 एप्रिलचा 24चा आहे, म्हणजे ओपनिंग रिझर्व्ह दिला आहे. खाली प्रॉफिट फॉर द इयर दिला आहे 24-25चा या अकाउंटिंग इयरचा. मग आता अकाउंटिंग इयर कसं ओळखायचं किंवा अकाउंटिंग इयर काय आहे बघा, काय काय बघायचं, की क्लोजिंग कधी दिलंय, तर 31st मार्च 2025ला क्लोजिंग दिलंय. याचा अर्थ 1 एप्रिल 2024ला अकाउंटिंग इयर सुरू झालंय, बरोबर आहे. मग अकाउंटिंग इयर आपल्याला पहिल्यांदा कळायला पाहिजे, की काय आहे. मग अकाउंटिंग इयर आपलं 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 25 असं अकाउंटिंग इयर दिलंय. त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, पुढे महत्त्वाच्या जे काही कन्सेप्ट आहेत किंवा वर्किंग आहेत, तर त्या करायसाठी आपल्याला हे माहिती पाहिजे, की आपलं अकाउंटिंग इयर कधी झालं किंवा कधी सुरू झालं, कधी संपलं आणि कधी शेअर्स अक्वायर केले त्या अकाउंटिंग इयरमध्ये. या 3 तारखा महत्त्वाच्या असणार आहेत. नंतर खाली बघा काय म्हटलंय, द डेटर्स ऑफ येस लिमिटेड
इन्क्लूड ₹5,000 ड्यू फ्रॉम डब्ल्यू लिमिटेड. मग काय म्हटलं की डेटर्स जे काही आहे येस लिमिटेडचे, म्हणजे हे येस लिमिटेड डेटर्स ₹20,000 जे काही आहे, यामध्ये काय आहे, तर ते कोणाकडनं येणं आहे, तर डब्ल्यू कडनं येणं आहे. कोणाकडनं येणं आहे? डब्ल्यू कडनं येणं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, डब्ल्यूचं काय झालं, क्रेडिटर झाले. डब्ल्यू लिमिटेडचे काय झाले, क्रेडिटर झाले ₹5,000. हे जे ₹5,000 आहे कोणाला देणं आहे, तर येसला देणं आहे. कोणाला देणं आहे? येसला. मग याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो इंटर कंपनी ट्रान्झॅक्शन्स. आपण बघितलं होतं की असे जर ट्रान्झॅक्शन असतील तर ते कॅन्सल होतील. म्हणजेच जर डेटर्सवर ॲडजस्टमेंट सांगितली तर सेम ॲडजस्टमेंट काय करायचंय, क्रेडिटर्सवर पण काय करायची आपल्याला, सॉल्व्ह करायची. जर क्रेडिटर्सवर पण सांगितली ॲडजस्टमेंट, तर सेम ॲडजस्टमेंट काय करायची, डेटर्सवर सॉल्व्ह करायची. कारण की हे एकमेकांचं घेणं आता राहिलं का? नाही. कारण की आपण बघितलं दोन्ही कंपन्या एक झाल्यात. होल्डिंग कंपनी जे काही आहे, तर त्या होल्डिंग कंपनीने वर्चस्व मिळाल्यावरती किंवा होल्डिंग केल्यावरती दोन्ही कंपनीचा ग्रुप झाला. आपण बघितलं फर्स्ट लेक्चरला थिअरीमध्ये. मग अशा वेळेस काय होतं, एकमेकांचं जे काही देणं-घेणं राहतं, तर ते नल होतं. म्हणजेच आपल्याला ते काय करायचं आहे, तेवढ्या रक्कम जी काही एकमेकांची देणं-घेणं असेल, तर ती मायनस करायची असते. म्हणून डेटर्सवर ॲडजस्टमेंट आली, तर डेटर्समधनं मायनस करायचंच आहे. पण त्यासोबतच जे क्रेडिटर्स आहेत, तिथूनही काय करावं लागेल आपल्याला, मायनस ती अमाउंट करावं लागेल. कारण की तेवढे एकमेकांचं देणं-घेणं आता राहणार नाही. का? कारण की दोन्ही कंपन्या एकत्र आल्यात, दोघांचा एक ग्रुप तयार झाला. मग एकमेकांकडून जो काही देणं-घेणं बाकी राहिलं असेल, तर अशा वेळेस आपण बॅलन्स शीटला ते नील करायचं आहे किंवा मायनस करायचं आहे. सेम ॲडजस्टमेंट कशावरती असते? बिल्स रिसिव्हेबल आणि बिल्स पेएबल. म्हणजे एकाचं जर बिल्स रिसिव्हेबल, दुसऱ्याचं काय आहे? बिल्स पेएबल आहे. सेम अमाउंट, जेवढी अमाउंट जर सांगितली असेल प्रॉब्लेममध्ये, जसं रेट सांगितले ₹5,000 आहे. जे येणं आहे डब्ल्यू कडनं येस लिमिटेडला, याचा अर्थ डब्ल्यूला देणं होते. आता दोन्ही कंपन्या एकत्र आल्यामुळे ते देणं-घेणं काय होईल, तर ते रद्द होईल. म्हणून ते आपण काय करतो, मायनस करायचंय दोन्ही ठिकाणून. म्हणून डेटर्समधून मायनस फक्त करून चालणार आहे का? नाही. कारण मग ते क्रेडिटर्स म्हणजे देणं दिसेल ना. पण आता येणंच नाही तर देणं राहणार आहे का? नाही. म्हणून काय करायचं, दोन्ही ठिकाणी ॲडजस्टमेंट ह्या सॉल्व्ह करायच्या आहे. डेटर्स ॲज वेल ॲज क्रेडिटर्स. तसंच बिल्स पेएबल ॲज वेल ॲज बिल्स रिसिव्हेबल. व्हाईस वर्सा. कुठलीही ॲडजस्टमेंट आली तर ते काय करायची, अपोझिट त्याला सॉल्व्ह करायची आहे. Prepare the consolidated balance sheet as on the 31st March 2025 showing your consolidation वर्किंग क्लिअरली. काय सांगितलंय? बॅलन्स शीट तयार करायला सांगितली आहे आणि वर्किंग नोट पण द्यायला सांगितलंय. आता अशा प्रकारे पहिले प्रॉब्लेम वाचून घ्यायचा आहे. डेट्स कन्फर्म करून घ्यायचे आहेत, की ओपनिंग डेट्स काय आहे, क्लोजिंग डेट्स काय आहे. नंतर मग मग त्या पुढे आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे, की आता कोणी-कोणाचे शेअर्स घेतलेत बघा. इथं पहिलं वर्किंगमध्ये लिहायचं. 1 नंबरची वर्किंग काय असते? कोणी-कोणाचे शेअर्स घेतले, कधी घेतलेत. बघा, इथं आपल्याला पहिल्या वेळी सांगितलंय, येस लिमिटेड परचेस 5,500 शेअर्स ऑफ डब्ल्यू लिमिटेड ऑन 1 ऑक्टोबर 2024 अशी पहिली ओळ लिहायची. ही ऑलरेडी तुम्हाला दिलेलं असतं पुस्तकामध्ये, प्रॉब्लेममध्ये. बघा इथं म्हटलंय की 1 ऑक्टोबर 2024ला येस लिमिटेडने परचेस केले शेअर 5,500 शेअर्स. बघा इथं आपण तेच लिहिलंय, की येस लिमिटेड परचेस 5,500 शेअर्स ऑफ डब्ल्यू लिमिटेड ऑन 1 ऑक्टोबर 2024. हे लिहिलं की आपल्याला बऱ्या अडचणी सॉल्व्ह होतील. नंतर आपल्याला काय करायचं आहे, की हे हे जे काही शेअर्स आहेत, ॲक्विजिशन रेशो आपण बघितला होता पहिला, तो काढायचा आहे, रेशो काढायचा आहे. म्हणून 2 नंबरला लिहायचं बघा, शेअर्स ऑफ येस लिमिटेड इन डब्ल्यू लिमिटेड. म्हणजेच जे डब्ल्यू लिमिटेड आहे, तर डब्ल्यू लिमिटेडमध्ये येसचा जो शेअर्स आहे तो किती आहे, याचा आपल्याला रेशो काढायचा आहे. मग त्याचा फॉर्म्युला बघा एक दिलाय. फॉर्म्युला जो आहे, तर तो काय फॉर्म्युला सांगितलाय? बघा इथं दिलाय आपल्याला फॉर्म्युला, की त्याचा फॉर्म्युला वापरून आपल्याला काय करायचं आहे, हे जो काही रेशो आहे तो काढायचा आहे. मग काय फॉर्म्युला आहे? शेअर्स परचेस बाय होल्डिंग कंपनी, म्हणजे येस लिमिटेड म्हटलं इथं, कारण की येस काय होल्डिंग कंपनी आहे. म्हणून शेअर्स परचेस बाय होल्डिंग कंपनी म्हणजे येस लिमिटेड शेअर्स इश्यूड बाय डब्ल्यू लिमिटेड. म्हणजे सबसिडी कंपनी किती शेअर्स विकले होते, त्यापैकी किती परचेस केले असा त्याचा अर्थ होतो. म्हणून हा फॉर्म्युला तयार झाला, शेअर्स परचेस बाय येस लिमिटेड अपॉन शेअर्स इश्यूड बाय डब्ल्यू लिमिटेड. मग बघा आपल्याला सांगितलं किती शेअर परचेस केलेत, 5,500 शेअर परचेस केले. म्हणून बघा शेअर्स परचेस बाय येस लिमिटेड 5,500. नंतर शेअर्स इश्यूड बाय डब्ल्यू लिमिटेड हे कुठं असतं, हे बघा प्रॉब्लेममध्ये सांगितलं, की इथं बघायचं. डब्ल्यू लिमिटेड जे आहे, सबसिडी कंपनी जी असते, तिचे नंबर ऑफ शेअर्स किती पहिल्यांदा काढायचं. मग हे नंबर ऑफ शेअर्स आहेत का? नाही, हे अमाऊंट आहे. आपल्याला काय करायचं, त्याचे नंबर ऑफ शेअर्स त्याच्याकडे किती होते ते प्रथम काढायचंय. मग आपण बघितलं की 60,000चे शेअर्स आहेत. एक शेअर ₹10 सांगितलं इथं, बरोबर आहे.
एकाचा शेअरचं व्हॅल्यू किती ₹10 आहे. मग 60,000 भागिले 10 म्हणजे 6,000 बरोबर आहे. म्हणून काय म्हणायचं इश्यूड शेअर्स किती हजार आहे तर 6,000 शेअर इश्यू केले होते. त्यापैकी 5,500 शेअर्स हे त्या नवीन कंपनीने म्हणजेच येस लिमिटेडने होल्डिंग कंपनीने परचेस केले. आता याचं लहान रूप तयार करता येईल का? बघा हे 2 झिरो गेलेत, हे 2 झिरो गेलेत. 2-2 झिरो गेल्यावरती काय उरलं इथं? इथं उरले 55 बरोबर. किती उरलेत? 55 आणि खाली उरलेत 60 असं आपण लिहू शकतो. पण हे कॅल्क्युलेशन करायला जरा अवघड जाईल. म्हणून काय करायचं लहान रूप काढायचं याचं. मग याचं लहान रूप कसं काढता आपण बघितलं, की ह्या दोन्ही संख्या कुठल्या टेबलमध्ये येतील बरं? बघा आता एक टेबल 5चा टेबल आहे. फक्त 5चा टेबल 10 पर्यंतच म्हणायचा का? नाही. आपण टेबल किती पण एक्सटेंड करू शकतो. कधी टेबल आपण टेबल एक्सटेंड करू शकतो. म्हणून इथं टेबल एक्सटेंड करायचा. 5चा टेबल जो काही आहे, 5च्या टेबलमध्ये जर बघितलं तुम्ही 5च्या पाढ्यामध्ये जर बघितलं, तर 55 पण आहे आणि 60 पण आहे. आता आपल्याला काय बघायचं कुठल्या स्थानाला आहे? 5च्या टेबलमध्ये 55 हे कुठे येतील बरं? तर 11व्या स्थानाला येतील. बरोबर आहे? 5-10 हे 50 आणि 5 10 नंतर 11. 11 स्थानाला काय आहे? 55 आहे. तसंच 5च्या पाढ्यामध्ये 12व्या स्थानाला काय आहे? तर 60 आहे. म्हणजे आपले हे बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की 11 आणि 12 हे आपलं काय झालं फ्रॅक्शन झालं. बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो 60 पैकी 55 शेअर परचेस केले. जसं इथं आपण काय म्हटलं 6,000 पैकी काय केलं 5,500 शेअर परचेस केले. 0-0 गेले असं म्हणता येईल, की 60 पैकी 55 शेअर परचेस केलेत. आपण याला अजून लहान रूप केलं कारण की आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेशन करायचंय. मग आपण काय म्हटलं, की 12 पैकी काय केले 11 शेअर परचेस केले. असं पण म्हणता येईल. बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला आपल्याला याचं फ्रॅक्शन मिळालं, याचं लहान रूप मिळालं. कशाचं? 5,500 आणि 6,000 चं लहान रूप काय आहे? 11 डिवाइडेड बाय 12 बरोबर आहे. आता याचा येऊन आपला रेशो काढायचा. याच्यावरून रेशो कसा काढता येईल? मग आपण बघितलं होतं रेशो कसा काढायचा? तर 12 पैकी 11 शेअर परचेस केलेत. मग उरले किती शेअर्स? 1 शेअर्स कोणाकडं? सबसिडियरी कंपनीकडे किती शेअर्स उरलेत? 12 पैकी जर 11 गेले तर उरले किती? 1 शेअर्स. म्हणजे रेशो त्या ठिकाणी असा होईल. रेशो काय तयार होईल? 11:1 11:1 थोडक्यात काय करायचं खालच्यामधून वरचं मायनस करायचं. जे शिल्लक राहील तर खालचा रेशो असेल. मग 11:1 हा आपला काय आहे? रेशो आहे. ॲक्विजिशन रेशो म्हणजेच जे येस लिमिटेड आणि डब्ल्यू लिमिटेडचा ग्रुप आहे, तर त्यामध्ये 11:1 असा हा दोघांचा रेशो असेल. आपल्याला रेशो कुठं घ्यायचा आहे हा? आपल्याला काय करायचं आहे कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट जो वाटायचा आहे, तो वाटताना आपण काय करणार आहे? या रेशोनं आपण तो वाटायचा आहे. म्हणून आपण अशा प्रकारचा रेशो काढतो. म्हणून बघा इथं काय केलंय रेशो तुम्हाला पुढे लक्षात येईल कुठे आपण वापरलेला आहे. बघा इथे आपल्याला दिसतो वापरलेला. ठीक आहे. तर कसं वापरायचं आपण बघू पुढे. पहिला असा रेशो काढून घ्यायचा. काय करायचं सगळ्यांना कळालं असेल, की किती शेअर्स होते, म्हणजे इश्यू केलेले शेअर्स किती आहेत, त्यातले किती परचेस केले. तर लहान रूप काढायचं. लहान रूप कसं काढायचं हे पण आपण बघितलं. त्याच्यानंतर रेशो कसं काढायचं ते पण आपण बघितलं. नंतर पुढचं जे काही वर्किंग आहे, तर ते आहे स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. काय आहे? स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. याचा अर्थ आपण बघितला अगोदरच. कॅपिटल प्रॉफिट म्हणजेच काय आहे, की असा प्रॉफिट की जो बिफोर द ॲक्विजिशन आहे. म्हणजे शेअर्स अक्वायर करण्या अगोदरचा प्रॉफिट आहे. म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, की शेअर्स कधी अक्वायर केलेत हे बघावं लागेल किंवा शेअर्सचं व्हॅल्यू जे आहे, कधी त्या ठिकाणी होल्डिंग कंपनीने अक्वायर केलं हे आपल्याला बघावं लागेल. त्यासाठी आपल्याला एक आकृती काढावी लागेल किंवा समजून घ्यावं लागेल कशाप्रकारे ते शेअर्स अक्वायर झालेत. बघा. मग पहिलं अकाउंटिंग इयर पहिलं बघायचं काय आहे? आपलं अकाउंटिंग इयर आहे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 25 असं आपलं अकाउंटिंग इयर आहे. बरोबर आहे. आता इथं यामध्ये काय म्हटलंय, की कधी शेअर्स अक्वायर केले? ऑन 1 ऑक्टोबर 2024 म्हणजेच 1 एप्रिल 2024 नंतर शेअर्स अक्वायर केले. कधी? इथे ऑक्टोबर 1 ऑक्टोबरला. बरोबर आहे. 1 ऑक्टोबर 2024ला
त्या ठिकाणी काय केले, शेअर्स अक्वायर केलेत. मग आपल्याला इथून काय करायचं आहे, की प्री ॲक्विजिशनचा कालावधी किती आणि पोस्टचा कालावधी किती काढायचा आहे. मग आपल्याला कसं कळेल, बघा एप्रिल टू ऑक्टोबर आपण काउंट केलं तर किती महिने आहे, प्रीचा कालावधी पण 6 महिने आहे आणि पोस्टचा कालावधी पण किती महिने आहे, 6 महिने. जेव्हा ऑक्टोबरला अक्वायर होतं शेअर्स, त्याचा अर्थ 6-6 महिन्याचा कालावधी आहे प्री आणि पोस्टमध्ये. आपल्याला काय करायचं आहे, प्रीचा आपल्याला पहिल्यांदा प्रॉफिट काढायचा आहे किती, नंतर पोस्टचा काढायचा आहे. कारण की आपण काल बघितलं लेक्चरमध्ये, की कॅपिटल प्रॉफिट म्हणजे कुठला प्रॉफिट असतो, तर प्री ॲक्विजिशन म्हणजे इकडचा हा जो काही पार्ट आहे, म्हणजे एप्रिल टू ऑक्टोबर या कालावधीत जो अर्निंग केलेला प्रॉफिट असतो त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल प्रॉफिट म्हणतो. हे बघितलं आपण. आणि पोस्टमध्ये जो प्रॉफिट अर्निंग केला त्याला काय म्हणतो आपण, रेव्हेन्यू प्रॉफिट. ते आपण बघितलं, ते आपल्याला पुढं बघायचं आहे. मग आता पहिल्यांदा काय करायचं आहे, कॅपिटल प्रॉफिट काढायचं आहे. मग कॅपिटल प्रॉफिटमध्ये काय काय येतं, तर कॅपिटल प्रॉफिटमध्ये येतं रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस आणि तुमचं ॲप्रिशिएशन असेल असेटचं, तर ते येतं. मग फर्स्ट आपण बघायचं की रिझर्व्ह आहे का प्रॉब्लेममध्ये, आणि हे लक्षात ठेवायचं की हे कोणाचं करायचं आहे. सर्वात महत्त्वाचं, कुठल्या दोन आपल्याला कंपन्या आहेत, तर दोनपैकी जी सबसिडरी कंपनी असते तिचंच प्रॉफिट आणि रिझर्व्ह घ्यायचं आहे. होल्डिंग कंपनीच्या रिझर्व्ह आणि प्रॉफिटला हात लावायचा नाही. त्याचं आपण कॅपिटल प्रॉफिट काढत नाही. आपण लक्षात ठेवायचं कायम ऑल्वेज आपण कॅपिटल प्रॉफिट, रेव्हेन्यू प्रॉफिट जो काढतोय, तो काढतो आहे सबसिडरी कंपनीचा. जी कंपनीवरती होल्डिंग झालं, जे कंपनीचं नियंत्रण झालं, त्या कंपनीचं हे सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. रिझर्व्ह, प्रॉफिट, सगळ्या गोष्टी. मग बघा प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिसतंय, की पहिलं काय आहे, रिझर्व्ह आहे. बरोबर आहे. रिझर्व्ह किती ₹1000 आहे, तर ₹6000 आहे. सबसिडरी कंपनीचा. यसचा घ्यायचा का? नाही. यसचा आपण घेऊ शकत नाही. मग कधी इथं बघा काहीतरी म्हटलंय. काय म्हटलंय इथे, की जनरल रिझर्व्ह जो आहे, तर तो कधीचा आहे? 1 एप्रिल 2024 आहे. बरोबर आहे. म्हणजे आपलं अकाउंटिंग इयर जे आहे, तर एप्रिलला सुरू झालं आणि तो काय म्हणतो इथं, जेव्हा सुरू झालं अकाउंटिंग इयर, इथं ऑलरेडी काय रिझर्व्ह आहे. म्हणजेच तो कधीचा आहे? प्रीचा आहे. पोस्टचा त्यामध्ये काही संबंध येईल का? नाही. कारण की तो मागच्या वर्षीचा आहे. 1 एप्रिल 2024चा जर रिझर्व्ह आहे, याचा अर्थ तो काय झाला, मागच्या वर्षीचा आहे, मागच्या अकाउंटिंग इयरचा आहे, तो यावर्षी कॅरी फॉरवर्ड झाला आहे. म्हणजे हा जो काही रिझर्व्ह आहे, हा पूर्णच काय आहे, कॅपिटल रिझर्व्ह आहे किंवा कॅपिटल प्रॉफिट आहे. म्हणून बघायचं लिहिलं आपण, जनरल रिझर्व्ह ॲज ऑन 1 एप्रिल 2024 आणि पूर्णच घेतला. वाटला का? नाही. वाटायची गरज नाहीये. कारण की हा जो काही रिझर्व्ह आहे, हा रिझर्व्ह ऑक्टोबरच्या अगोदरचा आहे. ऑक्टोबर 24च्या अगोदरचा आहे. नंतरचा जर असता इथे, तर आपण तो वाटला असता किंवा इथं जेवढा आहे तेवढा घेतला असता. परंतु या कालावधीमध्ये तो रिझर्व्ह झालाय का अर्निंग किंवा ठेवलाय का बाजूला काढून? नाही. तो सरळ-सरळ म्हणतो आहे, की रिझर्व्ह जो आहे, तर तो 1 एप्रिल 2024चा आहे. त्याचा अर्थ तो कसा आहे? मागच्या वर्षीचा आहे. तो यावर्षी ओपनिंग बॅलन्स म्हणून दाखवलेला आहे. म्हणून हा पूर्ण रिझर्व्ह आपण कॅपिटल प्रॉफिट म्हणून दाखवायचा. नंतर पुढे बघायचं प्रॉफिट आहे का? तर बघा इथे दिलंय प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स दिलंय ऑन 1 एप्रिल 2024. आता हे पण काय आहे? 1 एप्रिल 2024चंच आहे. म्हणजे सुरुवातीचाच प्रॉफिट आहे. म्हणजे हा पण पूर्ण प्रॉफिट कसा आहे? कॅपिटल प्रॉफिट आहे. बिफोर ॲक्विजिशन आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा पार्ट हा पोस्ट ॲक्विजिशनचा येऊ शकत नाही. म्हणून 2 नंबरला इथं लिहिलं आपण प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट बॅलन्स आहे, कारण की लायबिलिटी साइडला आहे. म्हणजे प्रॉफिट आहे ऑन द 1 एप्रिल 2024 आणि पूर्ण रक्कम जी काही आहे ₹8000 हे आपण ॲज इट इज त्या ठिकाणी घेतलेली आहे बघा. ₹8000 इथे घेतली. आता पुढं अजून काही प्रॉफिट आहे का बघायचं. इथं दिलंय बघा, प्रॉफिट फॉर द इयर 24-25. म्हणजे हे कुठलं प्रॉफिट फॉर द इयर आहे ₹12,000. तर हे आहे आपलं या अकाउंटिंग इयरचं, म्हणजे एप्रिल 24 ते मार्च 25 जे आपलं 24-25 हे अकाउंटिंग इयर आहे. हे मात्र पूर्ण वर्षाचा प्रॉफिट आहे. आता आपल्याला इथं काय करावं लागेल, प्री किती आणि पोस्ट किती हा काढावा लागेल आणि फक्त प्रीचाच घ्यावा लागेल. पोस्टचा घेता येणार नाही, कारण की पोस्टचा काय म्हटलं आपण रेव्हेन्यू असतो आणि प्रीचा काय असतो, तर कॅपिटल प्रॉफिट असतो. मग 24-25 जो काही प्रॉफिट आहे, 24-25ला प्रॉफिट अर्निंग केला ₹12,000. बघा इथं लिहिलं आपण प्रॉफिट अर्न फ्रॉम द 1 एप्रिल 2024 टू 1 ऑक्टोबर 2024. म्हणजेच इथून 1 एप्रिल 24 टू 1 ऑक्टोबर 24 हे जे काही 6 महिन्याचा प्रॉफिट आहे, तर तोच फक्त आता आपण घेऊ शकतो. इकडचा आपल्याला घेता येणार नाही, कारण की पोस्टमध्ये काय असतं, रेव्हेन्यू प्रॉफिट असतो आणि प्रीमध्ये काय असतो, कॅपिटल प्रॉफिट असतो. म्हणून बघा इथे घेतला आपण प्रॉफिट अर्न फ्रॉम द 1 एप्रिल 2024 टू 1 ऑक्टोबर 2024. किती घेतला? 12 पैकी 6000 घेतला, अर्धा. किती घेतला? बघा इथं त्यांनी दाखवलंय.
प्रॉफिट अर्न फॉर द इयर म्हणजेच या अकाउंटिंग याचा प्रॉफिट हा 12,000 रुपये होता. त्यातला अर्धा जो काही आहे तर तो हा प्रीचा आहे, म्हणून तो कॅपिटलमध्ये आपल्याला घ्यावा लागेल. आणि उरलेला पोस्ट हा रेव्हेन्यू आहे, म्हणून तू इथे घेऊ शकत नाही, म्हणून तू इथे घेतला. आता अजून काय बघायचं की प्रॉब्लेममध्ये काही असेटचं व्हॅल्यू वाढलंय का? असेटचं व्हॅल्यू वाढलं तर तो पण काय कॅपिटल प्रॉफिट असतो. तर आपण बघितलं कॅपिटल प्रॉफिट म्हणजेच काय आहे, तर नॉन रिकरिंग नेचर आहे. अचानकपणे झालेला प्रॉफिट म्हणजे एखादी असेट विकून आपण प्रॉफिट अर्निंग केला, किंवा आपलं जे नेचर नाहीये, किंवा आपला जो रेग्युलर फ्लो नाही इन्कमचा, तर असा किंवा प्रॉफिटचा, तर त्या प्रॉफिटला आपण काय म्हणतो, कॅपिटल प्रॉफिट म्हणतो. हे आपण बघितलंय, सगळ्यांना माहिती आहे. मग याचा अर्थ असा झाला की एखादी जर असेट जर वाढली कमी झाली असेल तर तो कॅपिटल प्रॉफिट किंवा कॅपिटल लॉस आहे. मग प्रॉब्लेममध्ये असं काही दिलंय का, ॲडजस्टमेंट बघायची की एखाद्या असेटवरती ॲडजस्टमेंट आहे का. तिथं बघा काय सांगितलं होतं की बिल्डिंग विच वेअर अंडर व्हॅल्यूड बाय 25,000, म्हणजे जे बिल्डिंगचं व्हॅल्यू दाखवलं आहे डब्ल्यू लिमिटेडचं, तर ते कसं आहे, अंडर व्हॅल्यूड आहे. म्हणजे हे 65,000 रुपये नाहीये, तर 25,000 रुपयांनी कमी दाखवलंय. मग कमी दाखवलंय याचा अर्थ आपला प्रॉफिट वाढला. कुठला प्रॉफिट वाढला, कॅपिटल प्रॉफिट वाढला. म्हणून बघायचं 4 नंबरला, ॲप्रिशिएशन इन द व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग ऑफ डब्ल्यू लिमिटेड बिंग अंडर व्हॅल्युएशन ऑन द 1 ऑक्टोबर 2024 कितीने वाढला, 25 ने. म्हणजे प्रॉफिट वाढला आपला. जर जर ओव्हर व्हॅल्यू असतं तर लॉस झाला असता, तो मायनस केला असता. पण अंडर व्हॅल्यूड आहे म्हणजेच दाखवलेलं व्हॅल्यू कसं आहे, अंडर आहे, कमी आहे. म्हणून आपण काय करायचं, अंडर व्हॅल्युएशन ऍड करायचं असेट मधलं. तर ओव्हर व्हॅल्युएशन झालं असेल तर ते मायनस करायचं कॅपिटल प्रॉफिट मधनं. मग बघा आता हे इथं ऍड करणार. मग आता हे 6,000 प्लस 8,000 प्लस 6,000 प्लस 25,000 झाले 45,000 झाला आपला कॅपिटल प्रॉफिट. हा झाला आपला कॅपिटल प्रॉफिट. मग आता हा जो कॅपिटल प्रॉफिट आहे आपल्याला काय करायचं आहे, जे आपल्या दोन्ही कंपन्या आहेत यस आणि डब्ल्यू लिमिटेड, या दोघांना वाटायचं आहे. म्हणून बघा इथं लिहिलं कॅपिटल प्रॉफिट डिव्हिजन ऑफ कॅपिटल प्रॉफिट 45,000 रुपीज यस लिमिटेड अँड डब्ल्यू लिमिटेड, म्हणजेच मेजॉरिटी कंपनी आणि मायनॉरिटी कंपनी. तर यस लिमिटेडला किती द्यायचं आहे, तर 11 हा भाग द्यायचा आहे. आणि जी डब्ल्यू लिमिटेड आहे तर तिला 1 भाग द्यायचा आहे. आपण हा जो रेशो काढला तर मगाशी 11:1, तर तो का काढला होता, तर यासाठी काढतो आपण की आपण जो कॅपिटल प्रॉफिट आहे तर तो रेशोने वाटतो. ज्यांचा ॲक्विजिशन रेशो आहे त्या रेशोने वाटायचा आहे. फ्रॅक्शनने वाटायचा का, नाही, फ्रॅक्शन आहे, ह्याचं लहान रूप आहे. याचं लहान रूपाचं आपण काय केलं, रेशो काढला. रेशो कसा काढायचा, सिंपल आहे की 12 पैकी 11 शेअर्स परचेस केले, म्हणजेच होल्डिंग कंपनीचा रेशो किती, 11 आहे. आता शेअर्स किती उरले, 12 पैकी एकच उरलाय. म्हणून रेशो काय झाला, 11:1 हा रेशो झालाय. म्हणजेच होल्डिंग कंपनीचा रेशो 11 आहे, सबसिडरी कंपनीचा रेशो 1 आहे. म्हणून इथं बघा घेतला आपण 11 आणि इथं घेतला 1. सगळ्यांना रेशो नुसार अमाऊंट वाटता येते, ही बेसिक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. असं माहिती सांगतो. काय करायचं, रेशोची पहिले बेरीज करायची. मग 11 आणि 1 12. 12 त्या ठिकाणी काय करायचं, 45,000ला आपण काय करणार, डिवाइड करणार पहिल्यांदा 12ने. मग 12ने जेव्हा आपण डिवाइड करणार तर एक भाग जो आहे तर तो आला 3,750. 25,000 भागिले 12 जर केला आपण तर तो एक भाग आला 3,750. 3,750 गुणिले 11, 3,750 गुणिले 11. 11 का, कारण की होल्डिंग कंपनीला किती किती भाग मिळणार आहे, 11 भाग, म्हणून 11 केलं आपण. तर ते आलं 41,250. आणि 3,750 इंटू 1 म्हणजे तेवढंच येणार. म्हणजेच इथं 3,750 एवढं जे काही अमाऊंट आहे कॅपिटल प्रॉफिटची, तर ती मिळाली डब्ल्यू लिमिटेडला, म्हणजेच मायनॉरिटी कंपनीला. अशा प्रकारे काय करणार आपण, कॅपिटल प्रॉफिट जो आपण काढणार आहे तर तो वाटणार आहे. नंतर पुढे आपल्याला काढायचं आहे स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिटचा अर्थ आपल्याला कळाला की पोस्ट ॲक्विजिशन म्हणजे इकडचा प्रॉफिट. आता पुन्हा बघायचं बॅलन्स शीटला सबसिडरी कंपनीच्या प्रॉफिट कुठे कुठे आहे, तर रिझर्व्ह पण बघायचा कुठं का असेल तर हे घ्यायचं का, नाही, हे 1 एप्रिलचं आहे म्हणून ते ऑलरेडी आपण पूर्ण घेतलंय, अर्ध घेतलं नाहीये. हा प्रॉफिट पण पूर्ण घेतला कारण की हा पण 1 एप्रिलचा होता, म्हणजे प्रीचा होता. फक्त हाच प्रॉफिट असा आहे की तो पोस्टचा पण आहे आणि प्रीचा पण आहे. म्हणून आपण आता इथं किती 12,000 रुपये की 6,000 रुपये कशामध्ये घेतले, कॅपिटल प्रॉफिटमध्ये घेतले. इथं इथं बघा हे 6,000 घेतले. इथं अजून 6,000 काय आहे, हे शिल्लक आहे. 12 पैकी 6 शिल्लक आहे. पण हे 12 कुठले आहेत, तर हे पोस्टचे आहेत. पोस्टचे म्हणजेच कुठले, रेव्हेन्यू प्रॉफिट. म्हणून बघा इथं आपण घेतलं स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. इथं घेतलं बघा, प्रॉफिट अर्न फ्रॉम द 1 ऑक्टोबर 2024 टू 31 मार्च 2025, म्हणजे हा ऑक्टोबर टू मार्च
हा जो अर्निंग केलेला प्रॉफिट आहे याला काय म्हणायचं, रेव्हेन्यू प्रॉफिट. लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. हे ज्याला जमलं त्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला. म्हणून अकाउंटिंग इयर बघायचं काय आहे, अकाउंटिंग इयरमध्ये कधी शेअर परचेस केले ते बघायचं आणि प्रीचे रिझर्व्ह प्रॉफिट किती आहे आणि पोस्टचे किती आहे हे आपल्याला काढता आलं पाहिजे. म्हणून तारखा खूप महत्त्वाच्या आहे. जर 1 एप्रिलचा प्रॉफिट दिला असेल, तर त्याचा तो ओपनिंगचा आहे आणि तो प्रीचा असतो. पूर्ण आपण तो प्रीमध्येच घ्यायचा, म्हणजेच कॅपिटल प्रॉफिटलाच घ्यायचा. जेव्हा प्रॉफिट फॉर द इयर म्हटलंय किंवा प्रॉफिट हा आपल्याला कळालं, की हा पूर्ण वर्षाचा आहे, तेव्हा आपल्याला काय करायचं, तो डिव्हाईड करायचा, वाटायचा आहे. म्हणून आपण पहिला रिझर्व्ह प्रॉफिट हे पूर्णच्या पूर्ण प्रीलाच घेतला, कारण की तो पूर्ण हा प्रीचाच होता किंवा ओपनिंग होता. तर आपण पोस्टमध्ये घेऊ शकत होतो का? नाही. फक्त एकच असा प्रॉफिट आहे त्या बॅलन्स शीटला, की तो त्या होल इयरचा आहे किंवा या अकाउंटिंग इयरचा आहे. म्हणून आपण काय केलं, ते तो वाटून घेतला. बघा इथं मग अर्धा प्रॉफिट 12च्या अर्धा किती? अर्धा का घेतला? कारण की 6 महिन्याचे होते ना, म्हणजे अर्धा-अर्धा कालावधी होता. म्हणून रेशो एकास एक आला असता म्हणून अर्धा-अर्धा. बरोबर आहे. मग ₹6,000 हा तुमचा रेव्हेन्यू प्रॉफिट. दुसरं काही आहे का? नाही. एवढंच आहे. रिझर्व्ह पण नाहीये. कारण की रिझर्व्ह हा पूर्ण कधीचा आहे, तर 1 एप्रिलचा आहे. म्हणजेच फक्त प्रीचाच रिझर्व्ह होता. हा पोस्टचा रिझर्व्ह कुठलाही नाही. असता तर आपण घेतला असता. जर रिझर्व्हला काहीच नसतं म्हटलं, की समजा तारीख नसती दिली. हा जो रिझर्व्ह आहे, त्याला तारीख नसती दिली ही, तर आपण काय केलं असतं, समजलं असतं की रिझर्व्ह कशाचा आहे, 24-25चा आहे. मग अर्धा-अर्धा आपण ₹3,000-3,000 घेतला असता. पण ही तारीख दिल्यामुळे आपल्याला तो रिझर्व्ह पूर्णच्या पूर्ण प्रीमध्ये घ्यावा लागला. कारण की त्यानं सांगितलं की हा 1 एप्रिलचा आहे, म्हणजे ओपनिंग आहे, म्हणजेच पूर्ण प्रीचा आहे. म्हणून आपण तो 6च्या ₹6,000 कॅपिटल प्रॉफिटला घेतला. पण जर तारीख नसती तर आपण तो इथं अर्धा आणि तिथं अर्धा घेतला असता. म्हणजेच याचा अर्थ रेव्हेन्यू प्रॉफिट किती झाला, ₹6,000 आहे. तर सेम आपण जसं वरती वाटलं तसं खाली वाटायचं आहे. डिव्हिजन ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट, येस लिमिटेड आणि डब्ल्यू लिमिटेड. रेशो सेम तोच घ्यायचा आहे. 11/1 म्हणजे इथं पण घेतला 11/1. आपण ₹6,000 जे आहे ते वाटले. 5,500 हे येस लिमिटेडला आले, तर डब्ल्यू लिमिटेडला ₹500 आले. ठीक आहे. हा झाला तुमचा रेव्हेन्यू प्रॉफिट वाटला. नेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्टचा आत्ता बघितलं आपण काय आहे, की जे मायनॉरिटी कंपनी आहे, म्हणजेच या ठिकाणी डब्ल्यू लिमिटेड जी आहे, तिचा पैशामध्ये असलेला हिस्सा जो काही आहे, तर तो म्हणजेच काय, मायनॉरिटी इंटरेस्ट. मग आता मायनॉरिटी कंपनीला काय-काय उरलं बघायचं आहे किंवा काय-काय तिच्याकडे आहे. तर हे मायनॉरिटी इंटरेस्ट पहिले जे आपण 3 स्टेप केल्या आहेत, त्याच्याच आन्सरवरती डिपेंड आहे. म्हणजे फर्स्ट आपण जो रेशो काढला, तर रेशोमध्ये किती शेअर शिल्लक आहे ते घ्यायचे. बघा आता 6,000 शेअर्स होते, त्यातले 5,500 शेअर्स गेलेत. म्हणजेच उरले किती, फक्त 500 शेअर्स उरलेत. मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये पहिले काय घ्यायचं, शेअर्स घ्यायचे. तर ते शेअरचं व्हॅल्यू इथं लिहायचं बघा. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय मायनॉरिटी. मायनॉरिटीकडे किती शेअर शिल्लक आहे, तर 500 शेअर शिल्लक आहे. 6,000 होते एकूण. त्या एकूण 6,000 पैकी 5,500 होल्डिंग कंपनीने परचेस केले. मग राहिले किती, 500. मग आता 500 शेअर्स, एका शेअरचं व्हॅल्यू ₹10 बघितलं. म्हणजे शेअर्स जे रुपयेमध्ये अवेलेबल आहे ते ₹5,000 चे शेअर्स म्हणून 5,000 घेतलं बघा. नंतर अजून काय-काय मिळालं तिला ते घ्यायचं. वरती दिलेलं आहे बघा, कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट जो काही आहे हा घ्यायचा. मग इथे घेतला ॲड कॅपिटल प्रॉफिट किती मिळाला, ₹3,750 मिळाला इथं बघा. आणि रेव्हेन्यू प्रॉफिट मिळाला ₹500 इथे बघा. बरोबर आहे. म्हणजेच हा झाला तुमचा मायनॉरिटी इंटरेस्ट. याची बेरीज केली आपण 9,250 एवढ्या रुपयाचा मायनॉरिटीचा इंटरेस्ट. म्हणजे मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजेच जी कंपनी मायनॉरिटी आहे, त्या कंपनीचं त्या ग्रुपमध्ये जे अस्तित्व आहे, ते किती हजार रुपयाचं आहे, ₹9,250 तिचं व्हॅल्यू आहे. आणि होल्डिंग कंपनीमध्ये आपल्याला किंवा ज्या ग्रुपच्या कंपनी जी बॅलन्स शीट आहे, त्यामध्ये आपल्याला हे काय करायचंय, बॅलन्स शीटला लिहायचंय. कुठं लिहायचंय, लायबिलिटी साइडला लिहायचंय. लक्षात ठेवा, मायनॉरिटी इंटरेस्ट आपल्याला काय करायचं, बॅलन्स शीट तयार करताना जी आपली बॅलन्स शीट आहे, त्यामध्ये लायबिलिटी साइडला दाखवायचं आहे. आता नेक्स्ट आपण बघायचं आहे स्टेटमेंट ऑफ गुडविल. आता गुडविलचा अर्थ आपण पहिल्या लेक्चरला बघितला, की काय सांगितलं होतं, की गुडविल ही परचेस करतात, म्हणजे एक्सेस अमाउंट जी देतात, तर ते एक्सेस अमाउंटमधून आपल्याला कळतं, की त्याला काय-काय मिळालं आणि ते जी शिल्लक रक्कम दिलेली असते, ती कशामुळे पेड केली, तर ती गुडविलमुळे पेड केलेली असते. म्हणजेच थोडक्यात गुडविल ही परचेस केलेली असते. आपल्याला ती काढायची आहे, की होल्डिंग कंपनीने किती रुपयाला गुडविल परचेस केली. ती कशी काढायची आहे? पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे, की होल्डिंग कंपनीने त्या दुसऱ्या कंपनीला होल्ड करण्यासाठी किती खर्च केला, किती इन्व्हेस्टमेंट केली, हे बघायचं. आता इन्व्हेस्टमेंट कुठं असते? बॅलन्स शीटला असते. होल्डिंग कंपनीची बॅलन्स शीट बघायची आहे आणि तिने जे काही डब्ल्यू लिमिटेडला होल्ड करण्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट केली हे बघायचं आहे. मग बघा इथं दिसतं आपल्याला शेअर्स इन डब्ल्यू लिमिटेड, म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट आहे. किती इन्व्हेस्टमेंट केली?
1,10,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली. कशासाठी? तर होल्डिंग कंपनीचं जे काही शेअर्स असतील किंवा जे काही होल्ड करण्यासाठी, नियंत्रण मिळवण्यासाठी 1,10,000 रुपयाचा खर्च झाला थोडक्यामध्ये, कॉस्ट आला, इन्व्हेस्टमेंट झाली. मग आता ती पहिल्यांदा घ्यायची गुडविल काढताना. बघा इथे स्टेटमेंट ऑफ गुडविलमध्ये कॉस्ट ऑफ शेअर परचेस बाय येस लिमिटेड किती झालं? 1,10,000 रुपयाचा खर्च झाला होल्डिंग करण्यासाठी. आता 1,10,000 मध्ये काय काय मिळालं? होल्डिंग कंपनीला ते मायनस करायचं. मग पहिलं काय मिळालं? तर शेअर्स मिळालेत. किती शेअर्स मिळाले? 5,500 शेअर्स मिळाले. आपण बघितलं इथं बघा. किती मिळाले? 5,500 शेअर परचेस केले. एका शेअरचं व्हॅल्यू किती रुपये आहे? ₹10 आहे. हे आपण बघितलं सुरुवातीला. म्हणजेच बघा, मग 55,000 गुणिले 10 म्हणजेच 55,000 रुपये काय झाले? आपले शेअरचं व्हॅल्यू झालं. 5,500 शेअर्स आपल्याला मिळालेत. 5,500 शेअर्स इंटू ₹10 म्हणजेच 55,000 रुपयाचे शेअर्स मिळाले. मग 1,10,000 पैकी 55,000 गेले. ठीक आहे. तर अजून किती एक्सेस अमाउंट पेड केली? ₹55,000 एक्सेस अमाउंट दिली, जास्त अमाउंट दिली. मग ही का दिली? तर बघा, आता कॅपिटल प्रॉफिटमध्ये होल्डिंग कंपनीचा काही संबंध आहे का? कारण की होल्डिंग कंपनी तर होती का प्री ॲक्विजिशनमध्ये, तरी आपण तिला वाटला ना प्रॉफिट, कॅपिटल प्रॉफिट. तरी दोघांना वाटला आपण. तो का वाटतो आपण कॅपिटल प्रॉफिट? कारण की जेव्हा होल्डिंग कंपनी नव्हती, तेव्हाचा हा प्रॉफिट आहे आणि तरी आपण तिला वाटतो. याचं कारण काय आहे? मुख्य कारण असं आहे की होल्डिंग कंपनी काय करते? हा कॅपिटल प्रॉफिट पर्चेस करते. मग पर्चेस किती रुपयाला केला? तर आपल्याला इथं दिसतंय की एवढ्या रुपयाला पर्चेस केला. ₹41,250 होल्डिंग कंपनीने कॅपिटल प्रॉफिट पर्चेस केला. मग तोही मायनस करायचा. म्हणून इथं बघा, काय करायचं? लेस कॅपिटल प्रॉफिट 41,250 इथं मायनस केला आपण. ₹55,000 जास्त दिले होते. मग त्यामध्ये आपल्याला काय मिळालं? कॅपिटल प्रॉफिट मिळाला, तो मायनस केला. तरीही अजून काय दिसतंय की ₹13,750 आपण एक्सेस अमाउंट पेड केली आहे, जास्त रक्कम पेड केली आहे. मग ही जास्त रक्कम का पेड केली असेल बरं? कारण बिकॉज ऑफ गुडविल. म्हणून याला आपण काय लिहिलं? गुडविल लिहिलं. म्हणजे अशा प्रकारे गुडविल काढायचं आहे. पहिले बघायचं आहे की किती खर्च केला आहे होल्डिंग करण्यासाठी, किती कॉस्ट झालंय होल्डिंग करण्यासाठी. त्यामधनं काय करायचं? त्याला जे मिळालं तर 2 गोष्टी मिळतात. एक मिळतात शेअर्स, शेअरचं व्हॅल्यू मायनस करायचं. दुसरं मिळतं कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिटचं व्हॅल्यू मायनस करायचं आणि नंतर जी एक्सेस अमाउंट शिल्लक राहते, ती का पेड केली? त्याचा अर्थ असतो ती गुडविल आहे. म्हणून तिला म्हणतो आपण गुडविल. नंतर हे झालं तुमचं नेक्स्ट जी वर्किंग आहे ती असते स्टेटमेंट ऑफ कन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? जो प्रॉफिट आहे तो एकत्र लिहायचा आहे. इथं आपण जर बघितलं तर आपल्याला दिसतोय की होल्डिंग कंपनीचा प्रॉफिट हा वेगवेगळा दिसतोय. बघा, इथे प्रॉफिट हा आहे, हा पण प्रॉफिट आहे. मग हा जो प्रॉफिट आहे आपल्याला काय करायचं आहे? एकत्र लिहायचा आहे आणि रेव्हेन्यू प्रॉफिट पण होल्डिंग कंपनीला मिळालेला असतो. तर तो रेव्हेन्यू प्रॉफिट सुद्धा आपण काय करायचं आहे? आपल्याला बॅलन्स शीटला दाखवावं लागेल. मग हे वेगवेगळं दाखवायचं का असं प्रत्येक वेळेस? आता येणाऱ्या बॅलन्स शीटमध्ये नाही. तर आता काय करायचं? एकत्र बॅलन्स शीट दाखवायची आहे. एकत्र प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स दाखवायचं आहे. म्हणून त्याला काय म्हटलंय आपण? कन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. मग बघा, पहिलं घेतलं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स बॅलन्स ऑन 1 एप्रिल. 1 एप्रिलचं बॅलन्स किती ₹1,000 आहे? इथे बघा. 1 एप्रिलचं बॅलन्स ₹25,000 आहे आणि खाली प्रॉफिट फॉर द इयर किती आहे? होल्डिंग कंपनीचं ₹40,000. ते घेणार नंतर आपण. मग इथे घेतलं ॲड प्रॉफिट फॉर द इयर ₹40,000 आणि राहिलेला रेव्हेन्यू प्रॉफिट जो आहे होल्डिंग कंपनीचा तो पण इथं ॲड करायचा. कुठला? इथं मिळालेला जो काही रेव्हेन्यू प्रॉफिट आहे 5,500 हा एकूण प्रॉफिट जो कंपनीचा आहे त्यामध्ये दाखवायचा आणि येणारी बॅलन्स शीट आहे त्यामध्ये तो गेला पाहिजे. कारण की तो रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. मग अशा प्रकारे आपण काय करणार? कन्सोलिडेटेड प्रॉफिट काढणार की एकूण प्रॉफिट किती आहे होल्डिंग कंपनीमध्ये आता? तर 25, 40, 5, 500 म्हणजे 70,500 असा हा झाला तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स. आता जी बॅलन्स शीट आपण तयार करणार आहोत, तर त्यामध्ये आपण दाखवताना वेगवेगळं दाखवायचं नाही, तर एकत्र 70,500 फक्त दाखवायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स. आता तयार करायची बॅलन्स शीट. बॅलन्स शीटची आखणी करताना बघा, नवीन फॉर्मॅटनुसार करायचं आहे किंवा जुना केलं तर चालेल, परंतु नवीननुसार शक्यतो करायचं आहे. मग काय म्हणायचं? कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ येस लिमिटेड अँड इट्स सबसिडियरी डब्ल्यू लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2025. सोपं फॉर्मॅट आहे. पहिले लिहायचं इक्विटी अँड लायबिलिटी, त्यामध्ये शेअर होल्डर्सचा फंड लिहायचा. आता शेअर होल्डर्स फंड्समध्ये शेअर कॅपिटल आपण घेतो, जगांना माहिती आहे, बेसिक गोष्ट आहे. मग इश्युड अँड सबस्क्राईब कॅपिटल किती आहे?
ते लिहायचं. आता हे कॅपिटल लिहिताना लक्षात घ्यायचं, की कॅपिटल कोणाचं लिहायचं. ऑल्वेज कॅपिटल हे फक्त होल्डिंग कंपनीचं शिल्लक राहिलं. हे कॅपिटल तर यामध्ये ऑलरेडी मर्ज झालंय किंवा हे इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला दिसतंय. ठीक आहे. म्हणजे हे कॅपिटल घ्यायचं नाहीये. फक्त ऑल्वेज होल्डिंग कंपनीचं जे 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 कॅपिटल आहे तेच काय करायचंय येणाऱ्या नवीन बॅलन्स शीटमध्ये दाखवायचं. म्हणून बघा इथे हे ₹2,00,000 जे आहे ते आपण ॲज इट इज इथं घेतलेले. 2,00,000 ठीक आहे. इश्यूड कॅपिटल अँड सबस्क्राईब कॅपिटल किती आहे? ₹2,00,000. नंतर दुसरी नोट्स जी आहे ती आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लस जे असतील तर ते काय करायचे इथं दाखवायचे आहेत. आता होल्डिंग कंपनीचे रिझर्व्ह अजून शिल्लक आहे. ते तसे ॲज इट इज पुढे जातील ना बॅलन्स शीटला. बघा मग इथं आपण रिझर्व्ह जे आहे हे तर आपण वापरले. हे आपण यूज केले वर्किंगमध्ये रिझर्व्ह. पण हा जो रिझर्व्ह आहे हा ॲज इट इज शिल्लक आहे. बरोबर आहे. मग इकडचं बॅलन्स काय करायचं बॅलन्स शीटला दाखवून टाकायचं. मग बघा इथं रिझर्व्ह 50,000 नंतर प्रॉफिट अँड लॉस आपल्याला दिसतंय बॅलन्स शीटला. आता हे प्रॉफिट लॉस आपण काय केलं सगळं एकत्र केलंय. मग हे इथलं घ्यायचे का आता? नाही, इथले नाही घ्यायचे. आपण जे एकत्र केलेलं आहे ना वर्किंगमधलं, तर ते घ्यायचं. म्हणजे इथलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स 70,500. बघा इथं घेतलं प्रॉफिट अँड लॉस 70,500. नंतर आपल्या पुढे घ्यायचं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. आपण जो काढलाय, आपण म्हटलं मगाशी मायनॉरिटी इंटरेस्ट आपण काय करणार आहे? बॅलन्स शीटला दाखवणार आहे. तर इथं जो आपण मायनॉरिटी इंटरेस्ट काढलेला आहे, तर तो मायनॉरिटी इंटरेस्ट आपल्याला काय करायचा आहे? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दाखवायचा आहे. 9,250 इथे घेतला बघा मायनॉरिटी इंटरेस्ट 9,250. नंतर नॉन करंट लायबिलिटी एखादी असेल डिबेंचर्स वगैरे, तर ती इथे लिहायची. आता डिबेंचर्स नाहीये, नॉन करंट लायबिलिटी सगळ्यांना माहिती आहे. लॉंग टर्म लायबिलिटी जी असती तर ती कुठे लिहायची आहे? नॉन करंट लायबिलिटी लिहायची आहे. म्हणून फक्त फॉर्मॅटमध्ये आपण लिहून ठेवलंय. पण एक पण नाही म्हणून तिथं काही लिहिलं नाही. नंतर 4 नंबरला करंट लायबिलिटी. मग करंट लायबिलिटी सगळ्यांना माहिती कुठली? क्रेडिटर्स आहेत, नंतर तुमचं बिल्स पेबल आहे. हे जर असेल तर ते इथं लिहायचं आहे. असं फक्त फॉर्मॅटनुसार एकाखाली एक व्यवस्थित लिहायचं आहे. मग क्रेडिटर्स आहेत प्रॉब्लेममध्ये. मग क्रेडिटर्सवरती ॲडजस्टमेंट पण आहे. काय ॲडजस्टमेंट आहेत? बघा डेटर्स ऑफ येस लिमिटेड इन्क्लुड्स ₹5,000 ड्यू फ्रॉम डब्ल्यू लिमिटेड. म्हणजेच हे जे काही डब्ल्यू लिमिटेड कडनं येणं आहे, तर याचा अर्थ इथं हे ₹5,000 देणं आहे. याला म्हणतो आपण इंटर कंपनी ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे, तर सेम ॲडजस्टमेंट क्रेडिटर्सवर पण सॉल्व्ह करायची आहे. आपण बघितलं मगाशी. म्हणून बघा इथं घेतलं आपण क्रेडिटर्स येस लिमिटेडचे 15,000, डब्ल्यू लिमिटेडचे 5,000, एकूण झालेत ₹20,000. ठीक आहे. मग इथून ते काय करायचं इंटर कंपनी ओविंग्स मायनस करायचं. म्हणजे एकमेकांचं जे काही देणं घेणं असेल ते अशा प्रकारे पहिले बेरीज करायची दोघांची, त्यातून मायनस करायचं. मग 20,000 मायनस 5,000 म्हणजेच आता लायबिलिटी उरली करंट लायबिलिटी किंवा क्रेडिटर्स फक्त 15,000. कारण की 20,000 पैकी ₹5,000 हे त्यांचे अंतर्गत देणं घेणं होतं किंवा देणं होतं. म्हणून अंतर्गत जे काही देणं असेल तर ते रद्द होतं. कारण की आता दोन्ही कंपन्या एकत्र आलेल्या आहे. दोघांचा एक ग्रुप झाला आहे. म्हणून काय करायचंय क्रेडिटर्सवर ॲडजस्टमेंट सेम डेटर्सवर सॉल्व्ह करायची. डेटर्सवर ॲडजस्टमेंट सेम क्रेडिटर्सवर सॉल्व्ह करायची. म्हणून आपण ते सॉल्व्ह केलं. क्रेडिटर्समधून मायनस केलं. कारण एकाचं जर डेटर्स आहे तर दुसऱ्याचं साहजिकच काय असेल? क्रेडिटर्स असेल, जेव्हा एकमेकांकडून देणं घेणं असेल त्यावेळेस. नंतर हे झालं तुमचं लायबिलिटी साईडमध्ये. आता काय उरलंय का बॅलन्स शीटमध्ये? नाही. सगळ्या गोष्टी आपण घेतल्या. बघा इथं शेअर कॅपिटल घेतलं, रिझर्व्ह घेतला, प्रॉफिट घेतला, क्रेडिटर्स पण घेतले. आता काही उरलेलं नाही. आता बॅलन्स शीट. आता बिल्डिंग. बिल्डिंगवर सुद्धा ॲडजस्टमेंट सांगितली आहे. बिल्डिंग अंडर व्हॅल्यूड आहे म्हणजेच ही वाढलेली आहे. आता बिल्डिंग वाढली म्हणून तिथं आपल्याला ॲड करून घ्यावं लागेल. मग बघा असेट साईडला जायचं पहिल्यांदा. मग इथं लिहिलं आपण असेट साईड. असेट साईडला पहिलं काय लिहायचं? नॉन करंट असेट. काय लिहायचं? नॉन करंट असेट. नॉन करंटमध्ये काय लिहायचं? पहिल्यांदा फिक्स असेट. मग फिक्स असेटमध्ये टँजेबल असेट लिहायची. बिल्डिंग एक आहे, टँजेबल असेट आहे. मग येस लिमिटेडची किती बिल्डिंग आहे? तर ₹1,50,000 आहे. डब्ल्यू लिमिटेडची 65,000 होती, पण त्याच्यावर ॲडजस्टमेंट सांगितलं, ॲप्रिशिएशन झालं, बिल्डिंग वाढली 25,000ने. म्हणजे 65 प्लस 25 म्हणजे 9,000ची बिल्डिंग झाली. मग 1,50,000 प्लस 90 2,40,000 ही झाली तुमची बिल्डिंगचं व्हॅल्यू. आता ग्रुपमध्ये दोघांची आपल्याला बॅलन्स शीट एकत्र करून लिहायची. आपण बघितलं पहिल्या लेक्चरला की इथं आपल्याला फक्त काय करायचं आहे? दोघांची बॅलन्स शीट एकत्र करून लिहायची वर्किंग काढून. नंतर इनटँजेबल असेट आहे का काही ते बघायचं आहे. फिक्स असेट नंतर इनटँजेबल असेट येते. मग गुडविल आपल्याजवळ असते. मग इथं काय लिहायचं? 2 नंबरला गुडविल लिहायची 13,750. आता हे प्रत्येक प्रॉब्लेम फिक्स अशाच प्रकारचं फॉर्मॅट राहील. ठीक आहे. नंतर मग काय असेल? करंट असेट असेल. करंट असेटमध्ये काय घेतो आपण? तर इन्व्हेंटरीज बरोबर. मग इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक
बरोबर आहे. मग बघायचं इथं आहे का? करंट असेट आहे का? काय-काय आहे? तर त्या घ्यायच्या. इन्व्हेंटरी किती आहे? 50,000 आणि 11,000 दोघांची मिळून लिहायची. इथं लिहायची येस लिमिटेडची, डब्ल्यू लिमिटेडची बघा इथं घेतली. इन्व्हेंटरी येस लिमिटेड आणि डब्ल्यू लिमिटेड 50 आणि 11 आउटरला 61,000. तर ट्रेड रिसिव्हेबल म्हणजेच डेटर्स आहेत. डेटर्सवर ॲडजस्टमेंट होती बघा. मग येस लिमिटेडचे डेटर्स 15,000 ₹20,000 आहे. डब्ल्यू लिमिटेडचे 15,000 आहे. ॲडजस्टमेंट होती म्हणून आपण ते काय करणार इंटरकंपनी ट्रान्झॅक्शन सांगितलं मगाशी बघितलं आपण कसं सॉल्व्ह केलं तसं सेम जसं डेटर्सवर पण सॉल्व्ह करायचं आहे. मग डेटर्समधनं मायनस करायचं. लेस इंटरकंपनी ओविंग्स 5,000 20,000 प्लस 15,000 35,000 मधनं ₹5,000 इंटरकंपनी मायनस म्हणजेच आता डेटर्स किती शिल्लक आहे? 30,000 नंतर आता काय उरलं बॅलन्स शीटला? तर कॅश उरली. मग कॅश नाहीच आहे. ठीक आहे. कॅश नाहीये. म्हणजे याचा अर्थ तिथं खाली बघताना लिहून ठेवलं कॅश एंड कॅश इक्विव्हॅलंट्स झालं. आपल्याला काय करायचं टॅली करायचं. मग बघा टॅली करताना लायबिलिटी साइडपर्यंत टॅली करायची 2,00,000 प्लस 50, 70, 500, 9,000, 250, 15,000, 3,44,750 तसंच सेम असेट साइड टॅली करायची 2, 40, 13, 750, 61,000, 30,000 बरोबर 3,44,750 बॅलन्स शीट टॅली. अशा प्रकारे आपण होल्डिंग कंपनीचा जो प्रॉब्लेम आहे, तर तो सॉल्व्ह करू शकतो. पहिल्यांदा वर्किंग व्यवस्थित काढायची आहे. वर्किंग नंतर फक्त बॅलन्स शीट एकत्र करायची आहे. एकत्र करताना फक्त बॅलन्सचा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा. पहिलं काय घ्यायचं आहे, तर इक्विटी अँड लायबिलिटी लिहायचं आहे. त्यामध्ये शेअर होल्डर्स फंड लिहायचं आहे. शेअर कॅपिटल थोडं सगळे पाठ करा. नंतर इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल कोणाचं घ्यायचं, होल्डिंग कंपनीचं घ्यायचं. नंतर रिझर्व्ह अँड सरप्लस लिहायचे होल्डिंग कंपनीचे रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस जो आपण एकत्र काढला आहे तो लिहायचा. नंतर मायनॉरिटी इंटरेस्ट लिहायचं. नंतर नॉन करंट लायबिलिटी लिहायचं. नॉन करंटमध्ये जर डिबेंचर्स असेल तर डिबेंचर्स असेल एखाद्या वेळेस तर डिबेंचर्स इथं लिहायचे. पण इथं नाही म्हणून आपण घेतलं नाही. करंट असेलमध्ये करंट लायबिलिटीमध्ये काय घ्यायचंय? क्रेडिटर्स, बिल्स पेबल असतील ते प्रॉब्लेममध्ये तिथं दाखवायचे एकत्र करून फक्त. नंतर असेट साईडला नॉन करंट असेट आणि करंट असेट अशा 2 प्रकारे दाखवायचे. नॉन करंटमध्ये काय दाखवायचे? फिक्स असेट, टँजिबल आणि इनटँजिबल असेट दाखवायचे आहे. करंटमध्ये सगळ्या मग ज्या काही उरल्या इन्व्हेंटरी, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिव्हेबल असतील, कॅश असेल, तर सगळ्या इथं घ्यायच्या आहेत. फिक्समध्ये फिक्स घ्यायचे आहेत आणि बाकीच्या करंटमध्ये करंट घ्यायचे आहेत. फक्त असं एवढं फॉर्मॅट लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद. पुढं आपण तिसरं लेक्चर आता पुढे कंटिन्यू करणार आहोत. ते पण सर्वांनी बघायचं आहे.